नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला थंडीच्या सीझनमध्ये अगदी आवर्जून बनवले जाणारे, तोंडाला चव आणणारे, गरमागरम, पौष्टिक आणि आरोग्यदायी कुळथाचे शेंगोळे तयार करून दाखवणार आहे. थंडीच्या सीझनमध्ये होणाऱ्या शरीराच्या अनेक समस्यांवर हे कुळथाचे शेंगोळे अत्यंत गुणकारी ठरतात. कुळीथ हे गुणधर्माने गरम असल्याकारणाने याचं सेवन खास करून थंडीच्या सीझनमध्ये किंवा मग पावसाळ्याच्या सीझनमध्येच करायला हवं. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा ज्या कामावर जाणाऱ्या महिला असतात, त्यांना हे शेंगोळे बनवून खायचे तर असतात, पण हे शेंगोळे बनवायला जरी सोपे असले, तरी त्यांना वळायला फारच जास्त वेळ लागतो. बॅचलर्स, नवशिके आणि कामावर जाणाऱ्या स्त्रिया तसेच पुरुषांसाठी आज मी शेंगोळ्या बनवण्याची एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे. कितीही जास्त लोकांसाठी शेंगोळ्या बनवायच्या असल्या, तरी ते अगदी 5 मिनिटांच्या आत सर्वांसाठी अगदी पोटभर शेंगोळ्या तयार करू शकतील. या शेंगोळ्यांचं विशेष म्हणजे ह्या शेंगोळ्या अगदी लहान मुलांना सुद्धा खायला सोप्या जातील आणि आवडतीलही. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर कुळथाच्या पिठाचे शेंगोळे बनवण्यासाठी इथे मी हे रेग्युलर साईजच्या वाटीने हे 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलंय आणि सेम साईजच्या वाटीने मी ह्या दुसऱ्या वाटीमध्ये हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. नुसत्या कुळथाच्या पिठाचे शेंगोळे हे खाण्यासाठी सॉफ्ट नाही लागत. शिवाय शेंगोळ्या पाण्यामध्ये शिजवताना पाण्यात त्या विरघळतात. त्यासाठी असं थोडंसं गव्हाचं पीठ कुळथाच्या पिठामध्ये मिक्स करून शेंगोळ्या बनवायच्या असतात. तर आता शेंगोळ्यांसाठी चटणी तयार करण्यासाठी इथे मी हे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले. शेंगदाणे हे मात्र भाजलेलेच घ्यायचे. कच्चे शेंगदाणे ह्या ठिकाणी घ्यायचे नाहीये. त्यासोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच बारीक करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ही चटणी ह्या ठिकाणी मिक्सरला अगदी बारीक करून घेतली आहे. फारच मस्त सुगंध सुटला ह्या चटणीचा ह्या ठिकाणी. लाल तिखट घालण्याऐवजी तुम्ही ह्या वाटणामध्ये हिरव्या मिरच्या घालून सुद्धा ही चटणी तयार करू शकता. पण हिरव्या मिरच्यांची चटणी घालून तयार केलेल्या शेंगोळ्या ह्या माझ्या मते चवीला थोड्याशा उग्रच लागतात आणि शेंगोळ्यांच्या रंगामध्ये सुद्धा फारच फरक पडतो. शेंगोळ्या दिसायला काळपट दिसतात. बस तर आता इथे या बाउलमध्ये आपण सर्वात अगोदर हे 1 वाटी कुळथाचं पीठ घालून घेऊया. यासोबतच हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि ही मिक्सरला बारीक केलेल्या चटणीतली अर्धी चटणी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेली अर्धी चटणी आपण पुढे फोडणीमध्ये घालणार आहोत. तर आता ही सर्व जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा उंडा मळून घ्यायचा आहे. बघा, हा उंडा अगदीच घट्ट भिजवायचा नाहीये. चकली बनवण्यासाठी आपण जसं चकलीचं पीठ भिजवतो साधारण, तसाच हा उंडा हलकासा सॉफ्ट मळून घ्यायचा आहे. हे पहा, ह्याला असं एवढं सॉफ्ट भिजवायचंय. यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल हलकसं गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अशी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालून घेणार आहे. फोडणीतल्या ह्या कोथिंबीरचा फ्लेवर शेंगोळ्यांना फारच छान येतो. यानंतर आता ही मिक्सरच्या भांड्यात शिल्लक ठेवलेली सगळी चटणी सुद्धा मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. जिरं, हिंग, हळद, लसूण, लाल तिखट हे तर आपण अगोदरच ह्या चटणीमध्ये वाटताना घातलं होतं. तेव्हा आता या फोडणीमध्ये दुसरं काहीही घालायचं नाहीये. बस बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्सरला तयार केलेली चटणी तेलामध्ये लो फ्लेमवर अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे. बघा, या फोडणीचा आत्ताच इथे परतवताना फारच मस्त असा खमंग सुगंध सुटलाय. फोडणी मस्त अशी खमंग तयार करून झाली की ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचंय. साधारण 4 ते 5 ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. इथे मी हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलंय. फ्रेंड्स, या शेंगोळ्यांच्या ग्रेव्हीची क्वांटिटी ही टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. कारण बऱ्याचशा जणांना शेंगोळ्यांची ग्रेव्ही ही जास्त पातळ खायला आवडते, तर काहींना ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर खायला आवडत असते. मी ही शेंगोळ्यांची ग्रेव्ही थोडीशी दाटसरच बनवणार आहे. तेव्हा मी ह्याच्यामध्ये साधारण 5 ग्लास पाणी घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. लक्षात ठेवा, मिक्सरला चटणी बनवताना सुद्धा आपण वाटणामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. तेव्हा मिठाचा वापर ह्या ठिकाणी थोडासा बेतानेच करायचा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि फुल फ्लेमवर ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत हा जो आपण शेंगोळ्यांसाठी उंडा मळून घेतला होता ह्याचे मी 2 समान भाग करून घेणार आहे आणि ह्यांचे मी असे लांबट आकाराचे उंडे तयार करून घेणार आहे. नवशिके, बॅचलर्स
जॉबला जाणाऱ्या स्त्रिया तसेच पुरुषांसाठी आज मी शेंगोळ्या बनवण्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे. शिवाय आता जास्त लोकांसाठी शेंगोळ्या बनवायच्या असल्या तरी तुम्ही ह्या ट्रिकने अगदी 2 ते 3 मिनिटातच हव्या तेवढ्या शेंगोळ्या अगदी झटपट तयार करू शकाल. ना तासनतास शेंगोळ्या वळत बसायचं टेन्शन, ना शेंगोळ्या वळून वळून हात दुखायचा त्रास. तर शेंगोळ्या बनवण्यासाठी इथे मी हा शेव काढायचा सोऱ्या घेतलाय. फक्त जाड शेवेची प्लेट मी ह्या सोऱ्यामध्ये घालून घेतलीये आणि सोऱ्याच्या आतल्या बाजूला मी थोडंसं तेल सुद्धा लावून घेतलंय. तयार केलेल्या दोन्ही उंड्यातलं जेवढं पीठ ह्या सोऱ्यामध्ये बसेल तेवढं पीठ मी ह्या सोऱ्यामध्ये असं दाबून दाबून भरून घेणार आहे आणि ह्या सोऱ्याचं झाकण लावून घेणार आहे. हा मी अगदी छोट्या लिंबा एवढा उंडा ह्या बाउलमध्ये शिल्लक ठेवलाय. ह्याची पाण्यामध्ये मिक्स करून पातळ पेस्ट तयार करायची आहे. ही जी पातळ पेस्ट आपण तयार करतोय, हिचा आपण शेंगोळ्यांच्या ग्रेव्हीमध्ये वापर करणार आहोत. या पेस्टमुळे शेंगोळ्यांची ग्रेव्ही छान अशी दाटसर व्हायला मदत होईल. शिवाय शेंगोळ्यांची ग्रेव्ही ह्याच्याने खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच छान लागेल. ह्याच्याने शेंगोळ्यांची ग्रेव्ही भाकरी आणि चपातीसोबत तसेच भातासोबत देखील खाण्यासाठी फारच टेस्टी लागेल. हे पहा, ह्याची अशी एवढी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे एकीकडे आपल्या ह्या पाण्याला सुद्धा मस्त अशी खळखळून उकळी आली आहे. तर आता सोऱ्याच्या साह्याने ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण अशा शेवेप्रमाणे शेंगोळ्या तयार करून घेणार आहोत. बघितलं, आता शेंगोळ्या बनवणं किती सोपं झालंय. आता जास्त लोकांसाठी शेंगोळ्या बनवताना तुम्हाला शेंगोळ्या बनवायचा अजिबात कंटाळा येणार नाही. कारण या ट्रिकने असं सोऱ्याच्या साह्याने तुम्ही जास्तीत जास्त लोकांसाठी तासाभराचं काम अगदी फक्त 2 ते 3 मिनिटातच करू शकाल. ना तासनतास शेंगोळ्या वळत बसायला लागणार, ना शेंगोळ्या वळताना हात दुखायचं काहीच काम राहणार. अगदी सहज तुम्ही अशा सोऱ्याने कितीही लोकांसाठी झटपट शेंगोळ्या तयार करू शकाल. या सोऱ्याने बनवलेल्या शेंगोळ्यांचा दुसरा फायदा म्हणजे या सर्व शेंगोळ्या अगदी एकसारख्या साईजच्या आणि मस्त अशा बारीक होतात. त्याच्याने त्या दिसायलाही छान दिसतात आणि अगदी लहान मुलांना सुद्धा खायला सोप्या जातात. सुरुवातीला लो फ्लेमवर ह्यांना झाकण न ठेवताच 3 ते 4 मिनिट पाण्यामध्ये उकडून घ्यायचंय. बस ह्यांना चमच्याने सारखं सारखं ढवळायचं नाहीये. त्याच्याने ह्या शेंगोळ्यांचे बारीक तुकडे होतील. तर आता आपण जी पाण्यामध्ये पिठाचा उंडा मिक्स करून पेस्ट तयार केली होती, ती तयार केलेली पेस्ट ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये गरजेनुसार घालून मिक्स करायची आहे. ह्याची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही तयार केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बस लो फ्लेमवर ह्यांच्यावर असं अर्धवट झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजून घ्यायचंय. या सोऱ्याने तयार केलेल्या शेंगोळ्या खूपच बारीक आहे, त्यामुळे ह्यांना शिजायला सुद्धा जास्त वेळ नाही लागत. दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ह्या शेंगोळ्या अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत गरमागरम खाण्यासाठी तयार करू शकता. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. थंडीच्या सीझनमध्ये तसेच पावसाळ्यात बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना थंड वातावरणात तुम्ही हा गरमागरम शेंगोळ्यांचा बेत अगदी सहज करू शकाल. बॅचलर्स, नवशिके, जॉबला जाणाऱ्या स्त्रिया तसेच पुरुषसुद्धा आता ह्या कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या अगदी सहज आणि झटपट गरमागरम खाण्यासाठी बनू शकतील. ह्या शेंगोळ्या बारीक असल्याने लहान मुलांना सुद्धा ह्या शेंगोळ्या खायला सोपं जाईल. अगदी लहान मुलांपासून ते दात नसणाऱ्या वृद्धांना सुद्धा ह्या शेंगोळ्या खाण्याचा आनंद आणि स्वाद घेता येईल. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीप्रमाणे आणि मी दाखवलेल्या सोऱ्याच्या ट्रिकने अशा कुळथाच्या पिठाच्या गरमागरम शेंगोळ्या थंडीच्या सीझनमध्ये तसेच पावसाळ्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी ही शेंगोळ्या बनवण्याची रेसिपी आणि शेंगोळ्या बनवण्याची ट्रिक आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.